एमपीएससी वर जीवापाड प्रेम करणाऱ्या सर्व स्पर्धकांना माझा नमस्कार। आजचा टॉपिक अत्यंत महत्वाचा आहे। तो कोणता? गव्हर्नमेंट ऑफ इंडिया ऍक्ट 1935 भारतीय संविधानाची चौकटच मानल्या जाते। मेजॉरिटी ऑफ द पार्ट ऑफ द कॉन्स्टिट्यूशन ऑफ इंडिया इज टेकन फ्रॉम दिस गव्हर्नमेंट ऑफ इंडिया ऍक्ट 1935। ब्रिटिश सरकारचा अस्त होताना दिसतोय आणि डेमोक्रॅटायझेशनचा उच्चांक म्हणजे 1935 ऍक्ट। तर त्यामुळे याचं अनन्य साधारण महत्व आहे। तर या कॉन्टेक्स्ट मध्ये आज आपण व्हिडिओ समजून घेऊया पूर्ण डिटेल मध्ये, एकदम मायक्रो लेवलवर, कंपॅरेटिव्ह लेवलवर। कारण की तुम्ही संविधान जेव्हा वाचाल ना तर याच्याशी तुम्हाला तुलना करायची आहे, कंपॅरिझन करून घ्यायचं आहे। कारण मेन्स मध्ये अशा गुगली वगैरे येतात, बरोबर आहे। कधी कधी आपल्याला वाटतं की आता बाबा मी काय राज्यसेवा देत नाही आहो, है ना, बाकीच्या परीक्षा देत आहो, पण तिथं जेव्हा इंटरव्ह्यू राहते ना, इंटरव्ह्यू मध्ये कधी कधी असे लोचे होऊन जाते आणि मग गुगली पडते आणि छोट्याशा याच्यासाठी इंटरव्ह्यूचा भस्सा। म्हणून आपलं नॉलेज हे पक्क असलं पाहिजे, त्या दृष्टिकोनातून आजचा हा व्हिडिओ। गेटिंग द पॉइंट, राईट। पण तुम्हाला माहित आहे नेहमीप्रमाणे सुरू करण्यापूर्वी आपण काय करतो? दोन प्रश्न बस डोक्यात घुसवतो। चला घुसवून घेऊ। पहिला प्रश्न काय आहे? भारत सरकारचा कायदा 1935 मधील कोणत्या तरतुदी आहेत, है ना? व्हॉट इज ऑर आर द प्रोव्हिजन्स ऑफ द गव्हर्नमेंट ऑफ इंडिया ऍक्ट 1935। तर केंद्रामध्ये दुहेरी राज्य पद्धत, डायरकी इन द सेंटर। ब प्रांतामध्ये जबाबदार शासन पद्धत, रिस्पॉन्सिबल गव्हर्नमेंट इन द प्रोव्हिन्सेस। क केंद्र आणि प्रांतामध्ये संसदीय प्रणाली, पार्लमेंटरी सिस्टम इन द सेंटर अँड प्रोव्हिन्सेस। आता तुम्हाला पाहून घ्यायचं आहे, चॉईस बघायची आहे। दुसरा प्रश्न, खालील पैकी नमूद कोणत्या संस्थेची तरतूद भारत सरकारचा कायदा 1935 मध्ये होती म्हणते? विच ऑफ द फॉलोइंग इन्स्टिट्यूशन्स वॉज प्रोव्हाइडेड फॉर इन द गव्हर्नमेंट ऑफ इंडिया ऍक्ट 1935? पहिलं संघ राज्य रेल्वे प्राधिकरण, फेडरल रेल्वे ऑथॉरिटी। दुसरं संघ राज्य लष्कर सेवा कमिशन, फेडरल मिलिटरी सर्व्हिस कमिशन। तिसरं एकात्मिक वाणिज्य रोखे बाजार, इंटिग्रेटेड कॉमर्स शेअर मार्केट। आणि चौथं स्थानिक संघ, इंडियन स्टेट्स फेडरेशन। काय होतं आपल्याला पाहून घ्यायचं आहे, ठीक आहे, राईट। एकदमच सोपा प्रश्न पण गुगली पडते, म्हणून समजून घेऊ। चला, तर इन जनरल पहिल्यांदा बैकग्राउंड को बना, बैकग्राउंड के बिना पिक्चर नहीं होता भाई, है ना। तो बैकग्राउंड कोणता आहे? सायमन कमिशन। सायमन कमिशनचा मेजर रिकमेंडेशन डॉमिनियन स्टॅटस, बरोबर आहे, हे यांनी म्हटलं होतं। पण नेहरू रिपोर्ट मध्ये सायमन कमिशनला कट करून पहिल्यांदा तर डॉमिनियन स्टॅटस म्हटलं, प्लस काय ऍड झालं होतं? प्लस कुठलं होतं? फंडामेंटल राईट्सचं बिल होतं, लिस्ट ऑफ फंडामेंटल राईट्स। आणि नंतर नेहरू जे आहेत, पंडित जवाहरलाल नेहरू, त्यांनी अपोज केला म्हणून डॉमिनियन स्टॅटस वर्षभराचा चान्स दिला। बघा, आम्हाला हे देत असाल तर, नाही तर वर्षभराने आम्ही फुल फ्रीडम साठी झगडा करू, लढाई लढू, असं नेहरू अहवाल। जिन्नाने नेहरू अहवाल म्हणे बरोबर नाही, आमच्या मायनॉरिटीचं काय? तर मायनॉरिटीचं प्रोटेक्शन आणि मायनॉरिटीची टेरिटोरियल इंटेग्रिटी या कॉन्टेक्स्ट मध्ये जिन्नाने 14 मागण्या ठेवल्या। त्याच्यानंतर हे सर्व झालं, ब्रिटिश सरकार म्हणते या सोबत चहा पिऊ गोल गोल बसून, म्हणून 3 गोलमेज परिषदा। पहिल्या याच्यात गांधीजी म्हणे मी काही येत नाही, सिव्हिल डिसोबिडियन्स मुवमेंट चालू होती, जेलमध्ये सगळ्यांनी घातलं होतं। पण सेकंड याच्यात गेले, थर्ड याच्यात गेले नाही, पुन्हा गडबड। पण याचेही काही अहवाल, ह्या 3 गोलमेज परिषदेमध्ये क्रिटिकल इश्यूज होते, हिंदू मुस्लिम इश्यूज आणि डिप्रेस क्लासेसचं रिझर्वेशन, म्हणजे सेपरेट इलेक्टोरेट। हे 2 लोच्या सहित तिथला जे काही डॉक्युमेंट बनले ते सर्व डॉक्युमेंट म्हणजे काय होते? श्वेतपत्रिका। सोबतच 1932च्या दरम्यान इंडियन फ्रँचाइज कमिटी लोथियन रिपोर्ट, हा कशाशी संबंधित आहे? मतदानाशी संबंधित आहे। तो पण रिपोर्ट सबमिट झाला, मग हा पण रिपोर्ट गेला, श्वेतपत्रिका पण गेली, जिन्नांच्या 14 मागण्या पण गेल्या, नेहरू रिपोर्ट पण, सायमन कमिशनचा पण अहवालाचा विचार झाला। आणि मग सर्व याच्यासाठी जॉईंट पार्लमेंटरी सिलेक्ट कमिटी ग्रुप झाला लॉर्ड लिनलिथिगो यांच्या अध्यक्षतेखाली। आणि याने हे सर्व पेपर्स जे आहेत
एप्रिल 1933 ते नोव्हेंबर 1934 एवढ्या दीर्घ कालावधीसाठी चर्चा केली. मग डॉक्युमेंट बनवलं आणि जे डॉक्युमेंट बनलं ते काय होतं? बिल. ते कोणतं होतं? बिल ऑफ गव्हर्नमेंट ऑफ इंडिया ऍक्ट 1935. बिल बनलं. बॅकग्राऊंड लक्षात आला तुम्हाला? खतरनाक बॅकग्राऊंड है ना. मग आता याच्यातले थोडेसे फॅक्ट्स विचारतात प्रश्न. ब्रिटिश पार्लमेंटने पारित केलं जुलै 1935. रॉयल असेंट 2 ऑगस्ट 1935. प्राईम मिनिस्टर कोण होते? स्टॅनली बाल्डविन. सेक्रेटरी ऑफ स्टेट फॉर इंडिया कोण होते? लॉरेन्स डुंडास. आणि व्हाईसरॉय ऑफ इंडिया लॉर्ड विलिंग्टन. प्रश्न विचारतात म्हणून तुमच्यासाठी एवढूसा बी गेला तर भसकते 0.25 न मरते माणूस. प्रिलिम मध्ये तुम्हाला माहित आहे. ओके. ब्रिटिश कालीन कायद्यामधील सर्वाधिक लांब लचक कायदा का? तर 14 पाठ, 321 सेक्शन्स आणि 10 शेड्यूल. लक्षात येत असेल तुम्हाला है ना. कॉन्स्टिट्यूशनच्या सारखं दिसते. तर एक प्रकारचं संविधानच हे बनून गेलं होतं आणि म्हणून भारतीय संविधान जेव्हा बनत होतं तेव्हा याचाच आधार घेण्यात आला होता. गेटिंग द पॉइंट. चला आता आपण बघूया 1935चा भारत सरकारचा कायदा आणि त्याच्या तरतुदी काय आहेत. इन जनरल हा बघा चॅप्टर 2 है ना. त्याचा लॉंग टायटल काय? लॉंग टायटल बघा. Beach enacted by the king's most excellent majesty by and with the advice and the consent of the Lord spiritual and the temporal and the commons in this present parliament assembled and by the authority to the same as follows. आणि मग बनला कायदा. तो कायद्याच्या मध्ये इन जनरल तरतुदी काय? तर आपल्याला दिसतात प्रमुख तरतुदीमध्ये अखिल भारतीय संघराज्य फेडरल सिस्टीमची नीव यांनी ठेवली. दुसरं पार्लमेंटरी सिस्टीम संसदीय प्रणाली केंद्र आणि प्रांतांमध्ये विधिमंडळ आणले. तिसरं प्रोव्हिन्शियल ऑटोनॉमी प्रांतीय स्वायत्तता केंद्राच्या नियंत्रणातून त्याला मुक्त करण्यात आलं. आणि महत्वाचं अजून एक की नव प्रांताने विलगीकरणासाठी न्यू प्रोव्हिन्स विलगीकरणासाठी प्रोव्हिजन्स सिंध प्रांताची निर्मिती आणि बर्मा भारतापासून विलग भारत म्हणजे ब्रिटिश भारतापासून विलग झाला. सोबतच अखिल भारतीय संघराज्य निर्माण करायचं आहे तर मग त्याला विविध प्रकारच्या काय लागणार? संस्था लागणार फेडरल लेवलच्या. त्यामुळे संघराज्य स्तरावरच्या विविध संस्था सुद्धा निर्माण करण्यात आल्यात आणि खऱ्या अर्थानं ऑल इंडिया फेडरल स्ट्रक्चर बनवण्याची पूर्ण तरतूद जी आहे ही कायद्यात होती. ओके ठीक आहे. एक एक बघून घेऊया आपण. पहिलं अखिल भारतीय संघ राज्य ऑल इंडिया फेडरेशन जे इतकं सुंदर प्रतीने सजवलं होतं पण कधीच अंमलात आलं नाही. दो इट वॉज मेन्शन इन द 1935 ऍक्ट बट इट वॉज नॉट क्रिएटेड. काऊन नाही? का तर भारताचे जे संस्थानिक होते इंडियन स्टेट प्रिन्सेस ते म्हणे बाबा तुया कंडिशन आम्हाला सूट होत नाही आम्ही काही येत नाही है ना. म्हणजेच काय तर संस्थानिक जे आहेत त्यांनी फेडरल जे आस्पेक्ट आहे म्हणजे फेडरेशनची संकल्पना एक्सेप्ट केली नाही. म्हणजे इन्स्ट्रुमेंट ऑफ ॲसेशन त्यांनी साईन केलं नाही आणि म्हणून ऑल इंडिया फेडरेशन घडू शकलं नाही. मग जसं ब्रिटिश राज होतं तसंच राहिलं. मग कसं आहे तर ऑल इंडिया फेडरेशन पहिले संरचना समजून घेऊ. ऑल इंडिया फेडरेशन मध्ये केंद्र राहील, त्यानंतर गव्हर्नर्स प्रोव्हिन्सेस राहतील, त्यानंतर चीफ कमिशनर प्रोव्हिन्सेस राहतील. हे दोन्ही तिन्ही मिळून काय झालं? ब्रिटिश इंडिया झाला. हा काय झाला? हा ब्रिटिश इंडिया झाला. बरोबर आहे राईट. हे डेलिबरेट आहे. हे कसं आहे? डेलिबरेट आहे कारण की ब्रिटिशच आहे, ब्रिटिश राज्य आहे. सोबत त्यांनी कोणाला म्हटलं? संस्थानिक प्रिन्सली स्टेट्स. त्यांना काय दिलं? ऑप्शन्स दिले. यू कॅन काय दिले? ऑप्शन्स. यू कॅन तुम्ही येऊ शकता बट कंडिशन्स. त्याने म्हटलं तुम्ही येऊ शकता याचं असन तर चहा प्याले, बसायचं असन बसा, जेवायचं असन जेवा. असं का नाही. इट इज दो ऑप्शनल बट कंडिशनल.
फुकटातच नाही याचा चहा पिऊन जायचा. पहिली कंडिशन खूप महत्वाचं आहे, संस्थानिकास राज्यसभेमध्ये किमान 52 सदस्य निवडण्याचा अधिकार असावा. किती सदस्य? 52 सदस्य. जो राज्यसभेमध्ये म्हणजे कौन्सिल ऑफ स्टेट्स मध्ये जर त्याला 52 मेंबर्स निवडण्याचा अधिकार असेल तेच संस्थानिक, म्हणजे मोठे मोठे संस्थानिक. दुसरं, संस्थानिक राज्यांच्या एकूण लोकसंख्येच्या 50% पेक्षा अधिक लोकसंख्येची मान्यता असली पाहिजे. मोर दॅन 50% ऑफ द टोटल पॉप्युलेशन ऑफ द प्रिन्सली स्टेट्स. मग ह्या दोन्ही कंडिशन काही शक्य नव्हत्या आणि प्रिन्सली स्टेट मध्ये आम्हाला काही याचं नाही, खड्ड्यात जा. आणि मग खड्ड्यात टाकून दिला बाबा. तर ऑल इंडिया फेडरेशन दो इट वॉज है ना मेटिक्युलसली मेड इन द प्रोव्हिजन्स बट इट वॉज नॉट क्रिएटेड. हे काही प्रत्यक्षात घडलं नाही. हे अशा प्रकारचं तुम्हाला दिसतंय. हा निळा 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 जो रंग आहे तो कोण? हो, ब्रिटिश प्रांत, ब्रिटिश राज्य. आणि बाकीचे जे आहेत ते काय दिसतात आपल्याला? कोणते आहे? ते आहे प्रिन्सली स्टेट. आणि हा सिंध एक प्रांत आणि पंजाब प्रांत विलग झाला नंतर, म्हणजे न्यू क्रिएशन झालं. आता शक्तीचे विभाजन. फेडरेशन म्हटलं की डिव्हिजन ऑफ पॉवर आला. फेडरेशन म्हटलं की डिव्हिजन ऑफ पॉवर आलं. डिव्हिजन ऑफ पॉवर कोणामध्ये? केंद्र आणि राज्य है ना, सेंटर अँड युनिट्स यांच्यामध्ये डिव्हिजन ऑफ पॉवर आलं. विदाउट ऑटोनॉमी फेडरेशन कान बी क्रिएटेड. बिना स्वायत्ततेने कधीच संघराज्य होऊ शकत नाही. हा, स्वायत्ततेची जी इंटेन्सिटी आहे है ना ती कमी अधिक होऊ शकतं है ना. एक तर 100% पूर्णपणे संघराज्य असेल किंवा संघराज्याचं त्याचा कलर असेल. गेटिंग द पॉइंट. पण संघराज्य म्हटलं तर सेपरेशन ऑफ पॉवर, डिव्हिजन ऑफ पॉवर असलंच पाहिजे. म्हणून मग डिव्हिजन ऑफ पॉवर मध्ये संघराज्यामध्ये किती कामं दिले? 59 फेडरल लिस्ट, प्रांतांना 54 प्रोव्हिन्शियल लिस्ट आणि समवर्ती जिथे दोघही काम करतील फेडरल लिस्ट म्हणजे फेडरेशन आहे, केंद्रही आणि प्रांतही किती आहे? 36. म्हणजे दोघही याच्यात कायदे बनवू शकतील. 59 मध्ये केवळ केंद्र कायदे बनवेल, राज्य बनवू शकणार नाही म्हणजे प्रांत बनवू शकणार नाही. 54 मध्ये प्रांत बनवेल, केंद्र दखलंदाजी करणार नाही. आणि 36 मध्ये दोघही बनवतील. पण जर लोचा झाला, झगडा झाला तर कोणाचा कायदा प्रिव्हेल राहील? केंद्राचा कायदा. आपल्या संविधानात असंच आहे ना, आहे की नाही? कम्पेअर करत जा. आलं ना. शेषाधिकार कोणाकडे? गव्हर्नर जनरल कडे. रेसिड्युअल पॉवर विथ द गव्हर्नर जनरल म्हणजे सेंटर कडे. आपल्या संविधानात रेसिड्युअल पॉवर कोणाला आहे? केंद्राला. गेटिंग द पॉइंट. म्हणजे याच्यावरून काय दिसतं? whether the 1935 act seek to create a true federation. प्रत्यक्षात आदर्श संघराज्य बनवायचं होतं का? नाही. आदर्श संघराज्य बनवायचं होतं का? नाही. कशा प्रकारचं संघ राज्य आहे मग? हे क्वासाय फेडरल आहे. क्वासाय फेडरल आहे. भारत आता कसा आहे? क्वासाय फेडरल आहे. लक्षात आलंय का? ओके, ठीक आहे. त्याच्यानंतर संघराज्याची न्याय व्यवस्था. संघराज्य त्याची न्याय व्यवस्था असली पाहिजे. तर त्यासाठी फेडरल ज्युडिशियल सिस्टीम म्हणजे फेडरल कोर्ट जे आत्ताच सुप्रीम कोर्ट आहे त्याला ते काय नाव दिलं होतं? फेडरल कोर्ट. संघराज्य न्यायालय. संघराज्य न्यायालयाची स्थापना 1937 ला झाली. त्यानुसार संघराज्याच्या न्यायालयामध्ये चीफ जस्टिस ऑफ इंडिया आणि 6 जजेस, पुसणे जजेस म्हणजे सबऑर्डिनेट जजेस. किती? एक चीफ जस्टिस ऑफ इंडिया आणि 6 जजेस. म्हणजे कितीची बॉडी होती? पहिल्यांदा 7 जजेसची होती. ओके. त्याची नियुक्ती जजेसची कोण करेल? इंग्लंडचा राजा. त्याला राजीनामा जो आहे द्यायचा असेल तर कोणाला देईल तो? गव्हर्नर जनरलला. आणि जर रिमूव्ह करायचं असेल, पदच्युत करायचं असेल
तर प्रिव्ही काउन्सिलच्या जॉईंट ज्युडिशियल कमिटी जी आहे प्रिव्ही काउन्सिलची, त्याचा अहवाल राहील कशाच्या आधारावर? मिसबिहेवियर ऑर इन्फिर्मिटी ऑफ बॉडी ऑर माइंड, है ना, या आधारावर. आणि या आधारावर मग त्यांना रिमूव्ह कोण करेल? तर रिमूव्ह मग तुम्हाला गव्हर्नर जनरल करताना दिसेल. व्हॉट इट मीन्स? याच्यावरून काय दिसतं आपल्याला? बिलकुल आता सुद्धा असंच आहे, अशीच रिमूव्हल प्रोसेस आहे. फक्त इथे प्रिव्ही काउन्सिल नाही आहे, प्रिव्ही काउन्सिलच्या जागी आता काय आहे? संसद आहे. ओके, राईट, ठीक आहे. पात्रता बघा काय आहे? उच्च न्यायालयामध्ये 5 वर्ष न्यायाधीश किंवा 10 वर्ष इंग्लंडमध्ये बॅरिस्टरशिप किंवा 10 वर्ष स्कॉटलंडमध्ये वकिली किंवा उच्च न्यायालयात 10 वर्ष अधिवक्ता, है ना, प्लीडर, अधिवक्ता. बरोबर आहे, लक्षात आलंय? क्रायटेरिया लक्षात आलंय? सहज रीतीने लक्षात ठेवा, काही टेन्शन घ्यायचं नाही. आता महत्वाचं आहे की याचं ज्युडिशियरी जे आहे, फेडरल ज्युडिशियरी, फेडरल कोर्ट, त्याचं कार्यक्षेत्र काय? तर तुम्हाला आता दिसेल आपलं सुप्रीम कोर्ट आहे, त्याचं जे कार्यक्षेत्र आहे, है ना, तर त्यातलंच कार्यक्षेत्र इथे दिसेल. पहिलं कुठलं? ओरिजिनल ज्युरिडिक्शन आताही आहे. केंद्र आणि राज्य, राज्य आणि राज्य, केंद्र आणि एकापेक्षा जास्त राज्य यांचे झगडे सोडवायचे धंदे इथं. दुसरं अपीलीय, खालच्या कोर्टकडून वर आलेले अपील. आणि तिसरं ऍडवायझरी, गव्हर्नर जनरलनी काय ऍडवाइस मागितला तर, आता राष्ट्रपतींनी काय ऍडवाइस मागितला तर. बरोबर आहे, राईट. म्हणजे 3 जे आहे ज्युरिडिक्शन हे आताही दिसतं. खैर आताचं ज्युरिडिक्शन सुप्रीम कोर्टचं याच्यापेक्षा जास्त वाईड आहे. का? कारण की आपण डेमोक्रेटिक कॉन्स्टिट्यूशन अडॉप्ट केलं आहे. हे डेमोक्रेटिक कॉन्स्टिट्यूशन आहे का? नाही. 1935चा कायदा हा लोकशाही संविधान कायदा नव्हे, हा संविधान सुधारणा कायदा होय. काय होय? संविधान सुधारणा कायदा होय. कॉन्स्टिट्यूशनल रिफॉर्म बिल होता किंवा कॉन्स्टिट्यूशनल रिफॉर्म ऍक्ट होता. गेटिंग द पॉइंट, राईट. त्याच्यानंतर पुढचं पाहूया, संघराज्य रेल्वे प्राधिकरण. बघा आता संघराज्यासाठी लागेतील नाही वेगवेगळ्या संस्था. तर पहिलं फेडरल रेल्वे ऑथॉरिटी. काय आहे? फेडरल रेल्वे ऑथॉरिटी. आता काय? रेल्वे मिनिस्ट्री. स्टेटला आहे का? नाही, केंद्राकडेच आहे. बरोबर आहे, केंद्राच्या सूचीमध्ये आहे. त्या तिथेही तसंच आपल्याला दिसतं. फेडरल रेल्वे ऑथॉरिटी 3/7 जे सदस्य आहेत हे गव्हर्नर जनरल नेमणूक करेल. अध्यक्ष सुद्धा याच सदस्यांमधून गव्हर्नर जनरल त्याची नेमणूक करेल. तत्व कुठलं? व्हॉट वॉज द प्रिन्सिपल अडॉप्टेड टू रन दिस ऑथॉरिटी? व्यापारी तत्वावर, कमर्शियल. व्हॉट वॉज द मोटिव्ह? कमर्शियल. बरोबर आला? लक्षात आलं का? परंतु विथ ड्यू इंटरेस्ट ऑफ, हितसंबंध जोपासायचे आहेत कृषी, उद्योग, वाणिज्य आणि सामान्य जनता. लक्षात आलं का? म्हणजे फुल कमर्शियल होतं का? नाही. कमर्शियलच्या अँगलने सोबतच त्यांना मानवतावादी अँगल आपल्याला इथे दिसून येतो. म्हणजे बघा गव्हर्नन्सच्या कॉन्टेक्स्ट मध्ये आपल्याला एक रेल्वे ऍज है ना इन्स्टिट्यूशन फॉर द ओव्हरऑल इकॉनॉमिक डेव्हलपमेंट अँड दी सोशल कनेक्टिव्हिटी, सामाजिक कनेक्टिव्हिटी, ते पण ठेवलेलं आहे. ही रेल्वेच आहे ज्याच्यामुळे आपल्याला दिसते पान इंडिया फ्रीडम स्ट्रगल होऊ शकलं. विचारांची आदान प्रदान देण्याकरता कोण कारणीभूत ठरलं? रेल्वे. गेटिंग द पॉइंट? ओके, चला. खूप खूप त्याचे उपकार आहेत आपल्या स्वातंत्र्य चळवळीवर. लोकसेवा आयोग, पब्लिक सर्व्हिस कमिशन, आताही आहे. UPSC युनियन पब्लिक सर्व्हिस कमिशन, इथे पब्लिक सर्व्हिस कमिशन. आपल्याही संविधानामध्ये ज्या तरतुदी आता दिसतात त्या इथे दिसतात. संघ राज्य लोकसेवा आयोग, फेडरल पब्लिक सर्व्हिस कमिशन, आपण आता काय म्हणतो त्याला? UPSC युनियन पब्लिक सर्व्हिस कमिशन. दुसरा आहे प्रोव्हिन्शियल पब्लिक सर्व्हिस कमिशन, प्रांतीय लोकसेवा आयोग, आता आपण MPSC म्हणतो. बरोबर आहे, महाराष्ट्र पब्लिक सर्व्हिस कमिशन, ज्याला स्टेट पब्लिक सर्व्हिस कमिशन असं म्हणतो. बरोबर आहे. आणि आपल्या संविधानामध्ये तरतूद आहे जॉईंट पब्लिक सर्व्हिस कमिशनची, वापरण्यात आलेलं नाही. लक्षात आलं का? ठीक आहे, तिथेही आपल्याला दिसतं जॉईंट पब्लिक सर्व्हिस कमिशन. 1/2 सदस्य हे यांचे क्रायटेरिया कसा आहे?
10 वर्षाचा सिव्हिल सर्व्हिसचा अनुभव पाहिजे. आपल्या याच्यातही दिसून येते, बरोबर आहे. बघा कुठून प्रोव्हिजन्स घेतले आहेत. त्याच्यानंतर रिझर्व्ह बँकेची बाबत है ना, रिझर्व्ह बँक जी आहे त्याच्या कॉन्टेक्स्ट मध्ये भारतातील नाणे आणि पतनियंत्रणासाठी, कंट्रोल ऑफ करन्सी अँड क्रेडिटसाठी सेंट्रल बँक असली पाहिजे, त्याची तरतूद. गव्हर्नर जनरलचे या कॉन्टेक्स्ट मध्ये काय अधिकार आहेत, तर रिझर्व्ह बँकचे गव्हर्नर आणि डेप्युटी गव्हर्नर त्यांची नेमणूक आणि पदावरून दूर करणे, अपॉइंटमेंट अँड रिमूव्हल हे अधिकार कोणाला, गव्हर्नर जनरलला. बँकेच्या केंद्रीय बोर्डाचे अपसारण, सुपरसेशन ऑफ अ सेंट्रल बोर्ड ऑफ द बँक, हे पण म्हणजे बोर्डाने काय निर्णय घेतला त्या निर्णयावर निर्णय घेण्याचा अधिकार कोणाला, गव्हर्नर जनरलला दिला. बँकेचे परिसमापन, लिक्विडेशन ऑफ बँक, बँक जर डबघाईस आली तर. आता तसं राहिलं नाही, आता बँक सेंट्रल बँक झाली आणि वेगळ्या प्रकारचं काम करते रिझर्व्ह बँक, पण तेव्हा ती सेंट्रल बँकचंही काम करायचं आणि पतनियंत्रणाचे काम करायचं. म्हणून लिक्विडेशन, काही जर लोचा झाला तर तिला बरखास्त करायचं. त्यानंतर संचालकाची नेमणूक व पदावरून दूर करणे, डायरेक्टर्सचं अपॉइंटमेंट जे आहे ते पण आणि रिमूव्हल पण अधिकार गव्हर्नर जनरलला. म्हणजे गव्हर्नर जनरलला कशाचे अधिकार दिले, फुल कंट्रोल ऑफ करन्सी अँड क्रेडिट ऑफ द ब्रिटिश इंडिया. ओके. त्याच्यानंतर भारताचे महालेखा परीक्षक, ऑडिटर जनरल ऑफ इंडिया, नॉट अ कंट्रोलर अँड ऑडिटर जनरल ऑफ इंडिया, नॉट अ कॅग, ओनली एजी, ऑडिटर जनरल. लक्षात ठेवा बरं, शब्द लक्षात ठेवा. तिथे प्रोव्हिजन काय आहे, ऑडिटर जनरल ऑफ इंडिया. संविधानात काय आहे, कंट्रोलर अँड ऑडिटर जनरल ऑफ इंडिया. लक्षात आलंय ना, दोघांमध्ये खूप मोठा फरक आहे ना. अपॉइंटमेंट कोण करेल इथे, राजा किंग. रिमूव्हल लाईक द जजेस ऑफ द फेडरल कोर्ट. आपण बघितलंय फेडरल कोर्टचे कसं होतं रिमूव्हल, है ना. तुम्हाला माहित आहे मिसबिहेवियर अँड इन्फर्मिटी ऑफ माइंड अँड बॉडी, बरोबर. प्रिव्ही काउन्सिल करून घेते, बिलकुल तसंच. लेखा परीक्षण अहवाल 2 प्रकारचे राहतील. आता पण तुम्हाला दिसतील लेखा परीक्षण अहवाल 2 प्रकारचे. संघराज्यासाठी गव्हर्नर जनरलकडे, है ना. आता ही युनियनसाठी आपल्या प्रेसिडेंटकडे कॅग सबमिट करतो. इथे प्रांतासाठी गव्हर्नरकडे, आता ही स्टेटसाठी गव्हर्नरकडे, आणि मग संघराज्यामध्ये संघराज्य विधिमंडळात तो सादर होईल आणि ते प्रांतीय विधिमंडळात सादर होईल. आताही तसंच होतं, बरोबर आहे, राईट. म्हणजे प्रोव्हिजन बघा कुठून घेतलेली आहे. त्याच्यानंतर दुहेरी राज्य व्यवस्था. दुहेरी राज्य व्यवस्थेचे आपले थोडेसे प्रॉब्लेम्स आहेत. डायरकीचे आपण पहिलेपासून पाहत आलोय, काय लोचे होतात, काय धंदा होतो, जबाबदारी कोणी घेत नाही, बर्बादी सगळी राहते. आणि असं नको म्हणून सायमन कमिशननेही तसं सजेशन केलं होतं. सायमन कमिशनच्याच कॉन्टेक्स्ट मध्ये मग विचार केला की चला बाबा, प्रोव्हिन्सेस मध्ये ती डायरकी होती. कुठल्या कायद्याने, 1919 कायद्यानुसार प्रोव्हिन्सेस मध्ये दुहेरी राज्य व्यवस्था म्हणजे गव्हर्नरकडे काही रिझर्व्ड सब्जेक्ट्स राहायचे आणि काही काउन्सिल ऑफ मिनिस्टरकडे राहायचे, ते ट्रान्सपोर्ट सब्जेक्ट राहायचे. ते आता बंद केलं आणि काय एस्टॅब्लिश केलं, रिस्पॉन्सिबल गव्हर्नमेंट, जबाबदार शासन. काय तयार केलं, रिस्पॉन्सिबल गव्हर्नमेंट, जबाबदार शासन. आणि ऑब्व्हियसली फेडरेशन करायचं आहे म्हणून प्रांतीय स्वायत्तता. मग रिस्पॉन्सिबल गव्हर्नमेंट म्हणजे हिअर द गव्हर्नर जो आहे, गव्हर्नर कसा काम करेल, विथ द एड अँड ऍडवाइस ऑफ काउन्सिल ऑफ मिनिस्टर. आणि प्रोव्हिन्शियल ऑटोनॉमी आहे म्हणजे नो कंट्रोल ऑफ सेंटर ऑर फेडरेशन ऑर गव्हर्नर जनरल. गव्हर्नर जनरलचा यांच्यावर कंट्रोल राहणार नाही. आता गव्हर्नर कोणाला रिस्पॉन्सिबल राहील, किंगला रिस्पॉन्सिबल राहील. गेटिंग द पॉइंट, राईट. परंतु केंद्रामध्ये दंडी उडवली. केंद्रामध्ये मात्र डायरेक्टली लागू केली. बघा, प्रांतामध्ये काढून घेतली, केंद्रामध्ये लागू केली. आणि केंद्रामध्ये लागू केल्यामुळे गडबड झाली. ट्रान्सपोर्ट सब्जेक्ट आणि रिझर्व्ह सब्जेक्ट आले. रिझर्व्ह सब्जेक्ट मध्ये आपला गव्हर्नर जनरल म्हणे, भाऊ माय धंदा, तू गेट आउट, मनमानी करू शकत होता. आता रिझर्व्ह सब्जेक्ट म्हणले तर खतरनाक सब्जेक्ट, फायनान्स आहे, जेल आहे, रेव्हेन्यू आहे, सगळा. आणि ट्रान्सपोर्ट सब्जेक्ट मध्ये एज्युकेशन आहे, हेल्थ आहे. आम्ही तर हे करायची कशाच्या, फायनान्स तर तुझ्याकडे आहे, तू देशील नाही पैसे तर आम्ही है ना बनवून काय करू, एखादी योजना बनव. तर त्याच्यामुळे लोचा होते. डायरेक्टचा प्रॉब्लेम आहे का, दिसते तर मस्त
पण कंट्रोल काही नसल्यामुळे, रेव्हेन्यूच नसल्यामुळे, कारण तो इकडे असते गव्हर्नर जनरल, त्यांची दंडी केव्हाही उडवू शकते. म्हणून डार्क इज व्हेरी डेंजरस फॉर द डेमोक्रेटिक गव्हर्नर. ओके. मग द्विगृही विधिमंडळ बाय कॅमरलिझम, संघराज्यामध्ये पण आहे संघराज्य विधिमंडळ आणि प्रांतामध्ये पण आहे प्रांतीय विधिमंडळ, फेडरल लेजिस्लेचर आणि प्रोव्हिन्शियल. आता दोघांमध्ये बायकॅमेरलिझम आहे का तर बघून घेऊ. सेंटरमध्ये तर बायकॅमेरलिझम आहे. प्रत्यक्ष निवडणुकीसाठी काउन्सिल ऑफ स्टेट एक आणि दुसरा आहे विधानसभा है ना, हाऊस ऑफ असेंब्ली. हे आहे काउन्सिल ऑफ स्टेट्स आणि हाऊस ऑफ असेंब्ली, विधानसभा आणि राज्यसभा. हे कसं आहे, काउन्सिल ऑफ स्टेट स्थायी सभागृह परमनंट, आणि हे कसं आहे 5 वर्षासाठी. बरोबर आहे. पण इथे मात्र प्रत्यक्ष निवडणूक आणि इथे अप्रत्यक्ष निवडणूक आपल्याला दिसून येते. आता तसं आहे का नाही, आता उलट झालं. ते लक्षात ठेवायचं असं विचारलं जाते. प्रांतामध्ये जर बघितलं तर 6 याच्यात हे 5 इकडे 6 याच्यात द्विगृही, किती 6 याच्यात द्विगृही आणि 5 याच्यात एकलगृही. बायकॅमेरलिझम 6 याच्यात प्रोव्हिन्सेस मध्ये आणि 5 याच्यामध्ये युनिकॅमेरल आहे. इथे एक विधानसभा आणि विधान परिषद आणि विधानसभा दिसेल, लेजिस्लेटिव्ह काउन्सिल आणि लेजिस्लेटिव्ह असेंब्ली दिसेल. लेजिस्लेटिव्ह काउन्सिल परमनंट आणि हे मात्र 5 वर्षाचं असणार. टोटल प्रोव्हिन्सेस किती होते 11 प्रोव्हिन्सेस. हे असं विचारतात म्हणून ते सांगावं लागते बाबा. आता आपण बघूया फेडरल लेजिस्लेचर कसं आहे. थोडंसं स्ट्रक्चर कधी विचारू शकतात म्हणून महत्वाचं आहे म्हणून है ना. सेशन कसं होईल, 2 सेशन मधला फरक आताच्या लक्षात घ्या. 2 सेशन मधला फरक किती असतो है ना. व्हॉट इज अ रिसेस टाइम बिटवीन द 2 सेशन. इथे किती आहे 12 महिने. किती आहे 12 महिने. 12 महिन्यातून एकदा तरी घेत, म्हणजे 2 सेशन मधला अंतर 1 वर्षाचं राहू शकतं, 12 मंथ्स. कोरम 1/6 ऑफ द टोटल मेंबर्स ऑफ द हाऊस. 1/6. आताचं लक्षात ठेवा बरं, कम्पेअर करा. ओके ठीक आहे. काउन्सिल ऑफ स्टेट्स आणि हाऊस ऑफ असेंब्ली किंवा फेडरल असेंब्लीच्या बाबतीत सदस्य संख्या समजून घेऊ. काउन्सिल ऑफ स्टेट मध्ये एकूण 260 आणि फेडरल असेंब्ली किंवा हाऊस ऑफ असेंब्लीमध्ये 375. याची जर फोड केली 260 तर 156 जे आहेत है ना, 156 आपल्याला दिसत आहेत. ते 156 मध्ये हे जे आहेत ब्रिटिश भारतामधून येतील, ब्रिटिश भारत, ब्रिटिश इंडियामधून, आणि 104 जे आहेत ते इंडियन स्टेट म्हणजे प्रिन्सली स्टेट्स याच्यातून येतील. ठीक आहे. इकडे जर 375चं बघितलं तर 250 हे ब्रिटिश इंडिया त्या भागातून येतील आणि 125 जे आहेत ते प्रिन्सली स्टेट्स मधून येतील. आता 156 ची फोड समजून घ्या. 156 मध्ये 150 हे गव्हर्नर आणि चीफ कमिशनर प्रोव्हिन्सेस मध्ये. कुठून गव्हर्नर आणि चीफ कमिशनर प्रोव्हिन्सेस, आणि 6 जे आहेत ते गव्हर्नर जनरल स्वतः नेमणूक करेल. तो स्वतः डिसाइड करेल कोणाला घ्यायचं, त्याचं डिस्क्रेशन. आता 150 पैकी फोड पहा. 75 जनरल कॅटेगरी सर्वसामान्य, शेड्यूल कास्टसाठी 6, सिख यांच्यासाठी 4, मुस्लिम 49, वुमन स्त्रिया 6, युरोपियन 7, इंडियन ख्रिश्चन 2, अँग्लो इंडियन 1. आला लक्षात. ठीक आहे. ते तुम्हाला क्लासिफिकेशन दिसतं अशा प्रकारे. इकडे बघून घ्या प्रोव्हिन्शियल लेजिस्लेचर मध्ये 11 प्रांत आहेत. हे पाठ करून घ्यायचं थोडंसं. त्यापैकी 6 याच्यात बायकॅमेरल, 5 याच्यात युनिकॅमेरल. तर बायकॅमेरल कोण आहे, मद्रास, बॉम्बे, बेंगॉल, युनायटेड प्रोव्हिन्स, आसाम आणि बिहार है ना. तुम्हाला काय काय दिसते, मद्रास, बॉम्बे, बेंगॉल, युनायटेड प्रोव्हिन्स, आसाम आणि बिहार. आणि इकडे काय दिसते, पंजाब, सेंट्रल प्रोव्हिन्स आणि बेरार, नॉर्थ वेस्ट फ्रंटायर प्रोव्हिन्स, ओरिसा आणि सिंध. ठीक आहे. राईट, लक्षात आलं. ठीक आहे. चला आता आपण बघूया फेडरल एक्झिक्युटिव्ह. फेडरल लेजिस्लेचर पाहिलं, फेडरल एक्झिक्युटिव्ह आणि प्रोव्हिन्शियल एक्झिक्युटिव्ह बघूया. फेडरल एक्झिक्युटिव्ह मध्ये टॉप कोण आहे, गव्हर्नर जनरल. त्याचे अधिकार इन जनरल कसे आहेत किंवा कर्तव्य ते समजून घेऊया.
फेडरल लेजिस्लेचरच्या कॉन्टेस्टमध्ये त्याचे अधिकार. कौन्सिल ऑफ मिनिस्टर किती अधिकतम अपॉइंट करू शकतो तो? 10, विच कॅन प्रोव्हाइड एड अँड ऍडवाइस टू द गव्हर्नर जनरल. सिलेक्शन अँड रिमूव्हल त्याचं पूर्ण कोणाकडे? गव्हर्नर जनरलकडे. त्यानंतर संसद जी आहे, समान प्रारूप द चेंबर्स, दोन्ही गृहांना बोलवायचं, दोन्ही गृहांचं सेशन संपवायचं पूर्ण अधिकार त्याला. डिझॉल्व द फेडरल असेंब्ली, कारण की कौन्सिल ऑफ स्टेट काय आहे? परमनंट आहे, ते डिझॉल्व होऊ शकतं का? नाही. मग फेडरल असेंब्ली बरोबर आहे ती डिझॉल्व होऊ शकते. चेंबरला ऍड्रेस करायचे अधिकार, मेसेज द्यायचा अधिकार त्याला आहे. एकदा जर संसदेने म्हणजे त्या दोन्ही गृहांनी एखादं बिल पारित केलं की त्या बिलावर सही करेल कोण? गव्हर्नर जनरल. तेव्हाच तो काय बनेल? कायदा. आताही तसंच आहे, प्रेसिडेंट सही करते तेव्हाच बनते कायदा. बिलकुल. तर असेंट ऑर विथहोल्ड, तो सही करेल किंवा सही करणार नाही, नखरे पण करू शकते, है ना. रिझर्व फॉर द किंग्स प्लेजर, किंगच्या साठी तो पाठवू शकते. ठीक आहे. रिटर्न टू द चेंबर, चेंबरला वापस करू शकते. आता याच्यामधून कोणतं वालं बरं आपल्या प्रेसिडेंट जवळ आहे? हे आहे का? हो. हे आहे का? हो. हे आहे का? नाही, कारण प्रेसिडेंटच हायेस्ट झाला, है ना. हे आहे का? रिटर्न टू, यस आहे ना. लक्षात आलं? मग त्यानुसार आपण समजून घेऊया. अध्यादेश किंवा वटहुकूम, ऑर्डिनन्स मेकिंग पॉवर आता आहे, यस. 6 महिन्यापर्यंत, मॅक्झिमम किती? 6 महिने. आपल्या याच्यात तरतूद आहे, बरोबर आहे. मॅक्झिमम इथे किती आहे? 12. आपल्या याच्यात किती आहे? 6. लक्षात ठेवा, बरोबर आहे, राईट. अॅन्युअल फायनान्शियल स्टेटमेंट सबमिट आपलं प्रेसिडेंट पण करतात, तसेच गव्हर्नर जनरल पण करायचा. परंतु आता पूर्णच्या पूर्ण फायनान्शियल बिल जो आहे त्याचं डिस्कशन होते, होटिंग होते 100%. आधी 80% होटिंगच अलाउन होती, म्हणजे सगळा माल गव्हर्नर जनरल लबालब असो. सुप्रीम कमांडर आहे तिन्ही सेना दलाचा, सुप्रीम कमांडर गव्हर्नर जनरल. आणि कमांडर इन चीफ जर असेल तर कमांडर इन चीफ पाहून घेईल, तो कोण अपॉइंट करेल? किंग अपॉइंट करेल. डिस्क्रिशनरी काही पॉवर्स आहेत त्याला. आता या डिस्क्रिशनरी पॉवर पण सिच्युएशनल डिस्क्रिशनरी पॉवर आहेत, बरोबर आहे. ऍक्च्युअल आहेत का? नाही. तिथे डिस्क्रिशनरी पॉवर दिले, स्वेच्छाधिकारातील कायदे सेक्रेटरी ऑफ स्टेट फॉर इंडियाकडे पाठवणे. त्याला वाटलं की हे कायदे मी बनवलेले आहेत, तो आपला कायदे बनवू शकते, यांना विचारणारच नाही. मी बनवला रे बा, मैं बोलूसू कायदा. पण तसं नाही, मी बनवला कायदा तर कोणाकडे जाईल? म्हणजे गव्हर्नर जनरलनी कायदा बनवला तर कोणाकडे जाईल? सेक्रेटरी ऑफ स्टेट फॉर इंडिया याच्याकडे सादर होईल. मग तो इंग्लंडच्या संसदेमध्ये सादर होईल आणि मग तो ओके बा. पण डिस्क्रिशनरी पॉवर इथे कसा? कौन्सिल ऑफ मिनिस्टर किंवा चेंबर्सनी ते बनवलेलं नाही. चेंबर्सने तो कायदा पारित केला नाही, बिल पारित नाही केलं, यांना स्वतःच कायदा बनवून टाकला, बरोबर आहे. चेंबरची काही राहिली का? काहीच नाही राहिली. पण जाणार कुठं? इंग्लंडच्या संसदेमध्ये जाईल. त्यानंतर इमर्जन्सी प्रोव्हिजन्स आहेत का त्याले? तो हो, आताही आपल्याकडे इमर्जन्सी प्रोव्हिजन आपण म्हणतो कुठून घेतले, है ना. इथं पण तरतूद आहे. बरोड फ्रॉम द जर्मनी कॉन्स्टिट्यूशन म्हणतो, पण इथे पण तरतूद आहे बघा. 6 महिने किंवा मॅक्झिमम 12 महिने. पण तरतूद अशी मस्त ट्विस्टिंग आहे, वेगळीच आहे. याच्यामध्ये 2 वर्ष गव्हर्नर जनरलला पूर्णपणे कायदे बनवायचा अधिकार आहे. म्हणजे सस्पेन्शन मध्ये गेले दोन्ही चेंबर, बरोबर आहे. दोन्ही गृह सस्पेन्शन मध्ये गेले म्हणजे 2 वर्ष गव्हर्नर जनरल कायदा बनवेल. पण बघा तरतूद, 3 वर्षानंतर इमर्जन्सी काय एक्सटेंड होणार नाही, ऑटोमॅटिक रद्द, ऑटोमॅटिक अॅन्युअल होऊन जाईल, रद्द होऊन जाईल. आणि मग काय होईल की हा कायदा आपोआप प्रस्थापित होईल 1935चा. लक्षात आलं का? ऑटोमॅटिक प्रोव्हिजन. आपल्या याच्यात ऑटोमॅटिक आहे का? तसं नाही. ओके. स्पेशल रिस्पॉन्सिबिलिटीज कुठल्या आहे? शांतता व सुव्यवस्था, है ना, पीस अँड ट्रँक्वालिटी. अल्पसंख्याकांच्या हितांचे संरक्षण, प्रोटेक्शन टू द इंटरेस्ट ऑफ द मायनॉरिटीज. संस्थानिकांच्या अधिकाराचे आणि सन्मानांचे संरक्षण, प्रोटेक्शन टू द इंटरेस्ट ऑफ द प्रिन्सली स्टेट, नॉट ओनली इंटरेस्ट बट द रिस्पेक्ट ऑल्सो. त्याच्यानंतर संघराज्य शासनाच्या वित्तीय स्थिरता आणि पतसंरक्षण. म्हणून तर आरबीआयचे पूर्ण कंट्रोल कोणाकडे? गव्हर्नर जनरलकडे. ओके, क्लिअर. आता प्रोव्हिन्शियल एक्झिक्युटिव्ह कडे बघूया आपण. गव्हर्नर याचा हेड असतो, त्याचे अधिकार तो जबाबदार शासन असेल. म्हणजे इथे गव्हर्नरला स्वतः काम करायचं नाही,
ही इज रनिंग द गव्हर्नन्स विथ द एड अँड ऍडवाइस ऑफ द काउन्सिल ऑफ मिनिस्टर, कारण की काउन्सिल ऑफ मिनिस्टर सल्ला देतील. म्हणजे इथे जबाबदार शासनाला, इथे जबाबदार शासन दिसून येत नाही. बरोबर आहे. विशेष अधिकार आहेत, बिलवर आयदर असेंट करेल, विथहोल्ड करेल, रिझर्व फॉर द किंग्स प्लेजर. बघा किंग्स प्लेजर आहे, गव्हर्नर जनरलला देईल का? नाही. आपल्या याच्यात गव्हर्नर काय करतो, जर त्याला वाटलं तर कोणाकडे पाठवतो? यास, राष्ट्रपतीकडे. इथे कोणाकडे पाठवेल? किंग्स प्लेजर. का? कारण प्रोव्हिन्शियल ऑटोनॉमी आहे, फेडरेशन मध्ये प्रोव्हिन्शियल ऑटोनॉमी आहे, त्यामुळे तो गव्हर्नर जनरलकडे जाणार नाही, तो डायरेक्ट किंगकडे जाईल. ओके. विशेष जबाबदारी, स्पेशल रिस्पॉन्सिबिलिटी. पहिला आहे कायदा व सुव्यवस्था, यालाही आहे. बरोबर आहे. दुसरं आहे आदिवासी क्षेत्र प्रशासन, ऍडमिनिस्ट्रेशन ऑफ द ट्रायबल एरियाज. त्याच्यानंतर अल्पसंख्याकांच्या हिताचे रक्षण, यालाही आहे. त्याच्यानंतर नागरी सेवा अधिकार, विशेष अधिकार. नागरी सेवाचे जे गव्हर्नमेंट सर्वंट आहेत त्यांना प्रोटेक्शन देण्यासाठी, आणि व्यापारी हित, कमर्शियल इंटरेस्ट, हे पण अधिकार आपल्याला याला दिसून येतात. याला हा एक आणि हा एक महत्वाचा वेगळा अधिकार आपल्याला याच्याशिवाय दिसून येतं, गव्हर्नर जनरल शिवाय. म्हणजे काय, फेडरेशनची एक खऱ्या अर्थाने नीव ठेवल्यासारखं आपल्याला इथे दिसून येतं. ओके, ठीक आहे. आता पॉलिटिकल रिझर्वेशन जर बघितले तर आपल्याला दिसतंय की 1919च्या कायद्यामध्ये एक्सटेन्शन होतं, युरोपियनला होतं, ख्रिश्चनला आलं होतं. बरोबर आहे, राईट. म्हणा आठवतं, सिखांना आलं होतं, कारण की 1909 मध्ये मुस्लिमांना दिलं होतं, मग ते एक्सटेन्शन 1919ला केलं. आता त्याचं एक्सटेन्शन कुणाला मिळालं? पुन्हा शेड्यूल कास्टला, वुमन्सला आणि लेबरला. गंमत अशी की शेड्यूल कास्टसाठी शेड्यूल कास्टच्या रिप्रेझेंटेटिव्हने सातत्याने संघर्ष केला है ना, सेपरेट इलेक्टोरेटचा संघर्ष केला, त्यांना ते मिळालं नाही. बरोबर आहे, राईट. राऊंड टेबल कॉन्फरन्सला म्हणा, बाकीच्या कमिशनला म्हणा. परंतु गंमत अशी की वुमन्स आणि लेबर यांच्याकडून अशी कुठलीही मागणी नसताना यांना सुद्धा पॉलिटिकल रिझर्वेशन आपसुकच मिळालं है ना. मताधिकार, त्याचाही विस्तार झाला है ना. मताधिकार म्हणजे ऍडल्ट सफ्रेज, हा राऊंड टेबल कॉन्फरन्स मधला एक जोरदार डिबेटेबल पार्ट होता, तो एक्सेप्ट करण्यात नव्हता आला. बिलकुल तशाच नुसार इथे सुद्धा आपल्याला दिसतं ऍडल्ट सफ्रेज ठेवला नाही, तर एक्सटेंडेड फ्रँचाइज राहिली. जे रेस्ट्रिक्शन होतं, केवळ 3% लोक आधी मतदान करू शकत होते, आता मात्र त्याला थोडं लिबरल केलं आणि 14% मतदान आता होणार. म्हणजे 14% लोक जे आहेत, पॉप्युलेशन ऑफ टोटल पॉप्युलेशन, लोकसंख्येच्या 14% लोक आता मतदान करू शकत होता. बरोबर आहे. शेवटचं बघूया तर ते म्हणजे भारत मंडळ बरखास्त केलं. अबोलिशन ऑफ काउन्सिल ऑफ इंडिया, गव्हर्नमेंट ऑफ इंडिया ऍक्ट 1858 ने हे तयार केली होती. याच्यानुसार सेक्रेटरी ऑफ स्टेट फॉर इंडिया हे पद होतं, आणि ह्या पदासाठी मदत करायला म्हणून काउन्सिल ऑफ इंडिया बनवली होती. आता हे रद्द झाली आणि याच्या जागी सेक्रेटरी ऑफ स्टेट फॉर इंडियाला काय मिळाले, तर केवळ सल्लागार, केवळ ऍडवायझर. ऍडवायझर त्याला ऍडवाइस देशील, हे संपवून टाकलं. हे संपवून टाकल्यामुळे सेक्रेटरी ऑफ स्टेट फॉर इंडिया जे आहे, भारताचे प्रधानमंत्री जे आहे, त्यांचा पॉवर कमी झाला. म्हणजे इकडे आता ब्रिटिश सरकारची जी पकड आहे ती लूज व्हायला लागली, ब्रिटिश पार्लमेंटची पकड लूज व्हायला लागली. हळूहळू दिसायला लागले की भारतीयांना आता त्यांची सत्ता परत देणं आवश्यक आहे, स्वातंत्र्य देणं आवश्यक आहे. बरोबर आहे, राईट. 1935चा हा कायदा जो आहे तो थोडक्यात मी समजावून सांगितला, बरेचसे डिटेलिंग सांगितले, काय फॅक्च्युअल डिटेलिंग सांगितले, ते समजून घ्यायचे. काही आकलनात्मक सांगितलं, अनालिटिकल पर्स्पेक्टिव्हने सांगितलं, ते पण समजून घ्यायचं आणि कंपॅरिझन करायचं भारतीय संविधानाशी, तर नक्कीच तुम्हाला फायदा होईल. असं समजायचं नाही की बाबा दुसरी माझी टुकली पिटुकली परीक्षा आहे राज्यसेवेची, नाही तर का करायचं, जाऊ दे हे वाचून आहे, तसं नाही. आता कुठल्याही परीक्षा है ना, कंबाईंड सर्व्हिसेस म्हणा किंवा गॅझेटेड सर्व्हिसेस म्हणजे राज्यसेवा म्हणा, कुठलीही परीक्षाशी राहिली नाही आहे. कुठल्याही परीक्षेत कुठलीही गुगली पळू शकते. बरोबर आहे, राईट. म्हणून राज्यसेवेच्या लेवलचा अभ्यास करायचा, बाकीच्या पोस्ट अशा धाड निघून जाते, काहीच चिंता नाही. अभ्यास तर तुम्ही करताच. मग तुम्हाला काय देतो मी, ऑल द बेस्ट.